मॉर्निंग गाईज, तुमचं स्वागत आहे @विपुल आणि श्रेयाच्या चॅनलमध्ये. तर तुम्ही बघू शकता गाईज की मी आता वेकअप तर झाली आहे. सो तुम्हाला ॲक्च्युली माझ्या फेसवरनं दिसतच असेल आणि बॅकग्राऊंडवरनं कळतच असेल मी कुठे आहे ते. सो आता मी चहा ठेवला आहे. एका साईडला माझं एनर्जी ड्रिंकसाठी मी गरम पाणी ठेवलं आहे. सो रिझन असं आहे गाईज की मला सिव्हिअर बॅक पेन सुरू झालेलं आहे वन्स अगेन. सो मला माहीत नाही, मे बी ऑफिसमध्ये जास्त PCवर बसून का मला असं वाटतं आहे. सो होपफुली आज मी रेस्ट घेते आहे. सो ऑफ टू द ऑफिस आज मी नाही जाणार आहे. माझे मॅनेजरला सुद्धा अपडेट केलेलं आहे मी, आणि माझ्या सरांना, जे मेन आमचे सर आहेत, त्यांनासुद्धा अपडेट केलं आहे की आज पॉसिबल नाही आहे ऑफिस आने के लिए. सो गाईज आता बघू शकता तुम्ही की मी हे बघा ग्लास घेतला आहे. सो मी ह्याच्यामध्ये माझं जे एनर्जी ड्रिंक आहे ते मी ॲड करते. आणि तुम्ही बघू शकता एवढं सिव्हिअर बॅक पेन मला कधीच नव्हतं गाईज. सो गोकुळ अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. आणि होप तुमच्या इथे सुद्धा दहीहंडी असेल गाईज. माझ्या इथे एक छोटीशी दहीहंडी असते, पण होपफुली मी विंडोमधनं बघेन. ॲज युजल गाईज, प्लीज प्रे करा माझ्यासाठी. मला माहीत नाही यार, मला खूप सिव्हिअर बॅक पेन होतं आहे. ॲज ऑल तुम्हाला माहिती आहे सर्वायकल स्पॉन्डिलायटिसचा त्रास आहे मला, आणि बेसिकली त्याच्यामध्ये बॅक पेन होणं बिकॉज आपण एका जागी बसून राहतो ऑफिसमध्ये. सो त्याच्यामुळे मला थोडासा त्रास होतो, आणि एक्स्ट्रीमली आय एम नॉट एबल टू वॉक ऑल्सो. तर कसं आहे, मला व्लॉग काढायचं, तर तुम्ही विचार करत असतील एवढं बरं नसताना सुद्धा व्लॉगिंग करते. सो गाईज, तुम्ही माझे यूट्यूब फॅमिली आहात, तुम्हाला माझं लाईफ अपडेट द्यावाच लागेल ना. सो बोलतात ना, माणूस जोपर्यंत आहे या जगामध्ये सो तो या सगळ्या गोष्टी अपडेट करणारच आहे. पण ज्या दिवशी तो या जगातच नसेल तेव्हा विचार करतील लोक, अरे बापरे यार किती चांगली होती, वॉट एव्हर अँड ऑल. अशी वेळ सगळ्यांवरती येते गाईज. तर जाऊ द्या, जे मागणं बोलणार आहेत ते बोलणारच आहेत आपल्याला. आपण कितीही चांगलं वागलो तरी समोरच्या माणसाला हे वाटतं की मे बी बोलतात ना, नाही काय, मागणं बोलणारी लोकांचा मी विचार जर करत बसली तर मी लाईफमध्ये खूपच मागे राहीन. जे कोण मागे बोलतात त्याचा मला फरक पडत नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे फरक पडू द्यायचासुद्धा नाही. सो मी डिसाईड केलेलं आहे, मी माझ्या बाबांची डॉटर आहे. सो माझे बाबा जसे बेस्ट होते त्यांना आय एम गोइंग टू बी द बेस्ट. एवढ्या छोट्या छोट्या आजाराने आय कॅनॉट sit and eat on the place, but I have to do an activity, and that is what I am here to do, logging today front of you all. आणि जसं काय यू कॅन सी, म्हणजे तुम्ही बघू शकता की एवढं सिव्हिअर बॅक पेन असताना ही मुलगी कशी करते. सो गाईज, कसं आहे आपलं डेली रुटीन जे आहे, काही लोक आपल्याला सबस्क्राईब नाही करत आहात. सो माहीत नाही, आज बघू डॉक्टरकडे जायचं आपलं बनतं का. आता विपुल मे बी माझ्या सासू सासऱ्यांना आणायला सुद्धा जाणार आहे. सो ऑलरेडी तो माझ्यासाठी खूप करतो गाईज. आता काय बोलायचं, वन डे मी तुम्हाला होपफुली मी माझा होम टूर तुम्हाला दाखवणारच आहे. सो होप तुम्हाला माझं छोटंसं घर जे आहे ते तुम्हाला नक्की आवडेल. बघा, माझं हे घर आहे ॲक्च्युली, हे सगळं काय बिकॉज ऑफ माय फादर इन लॉ अँड मदर इन लॉ अँड माय ब्युटिफुल हजबंड, ज्यांनी कोणी कष्ट करून हे उभं केलेलं आहे. सो बघू, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पण बघाल काय अपडेट असणार आहे गाईज. मी आता सगळ्यात आधी चहा ठेवला आहे वेपोलसाठी. मे बी त्याचे फॅक्टरीची लोक आज येतात नाहीत, मला माहीत नाही आहे. सो मी माझ्यासाठी एनर्जी ड्रिंक पण आहे, आणि आता त्याच्या आधी मी जरा फ्रेशअप होऊन घेते. तर फ्रेशअप व्हायला मी आता जस्ट ब्रश वगैरे करून घेते, आणि त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह कामं गाईज जसं होईल माझ्याने तसं मी करणार आहे. सो आता मी ब्रश घेते माझा, तुम्ही बघू शकता. सो मी ब्रश करून घेते. तर गाईज, मी एका गोष्टीसाठी खूप हॅपी सुद्धा आहे की मला बोलायचं आहे की लवकरच आपल्याकडे एक स्वीटचं कोणीतरी येणार आहे. सो तुम्हाला माहितीच आहे, मी थोडंसं बोललीसुद्धा होते तुमच्याशी. सो मी तर ज्या म्हणजे साईडमध्ये बोलतात ना, त्या एक्साइटमेंटमध्ये मी माझं दुखणं विसरून जाते. पण होपफुली माझी दी पण त्यासाठी खूप एक्सायटेड आहे, माझी दी, जीजू. सो एकच बोलायचं आहे, तुम्ही सगळे माझ्या बहिणीसाठी प्रे करा श्री स्वामी समर्थांकडे की तिची डिलिव्हरी जी काय असेल नेक्स्ट मंथमध्ये ती प्रॉपर पार पडो, आणि छोटासा क्यूटचा आमच्या समोर येऊ. होपफुली तो असेल का ती असेल हे मला माहीत नाही, तरी पण थोडंसं
बोलतात ना की मे बी जेव्हा तो माझ्या हातात म्हणजे आता ठीक आहे तो बॉर्न होईल ना तेव्हा त्याचे मम्मी पप्पा त्याला फर्स्ट घेतील, बट फायनली मी त्याची आत्या असणार आहे. सो मी जेव्हा त्याला हातात घेईन ना तेव्हा माझी तुम्ही फक्त आणि फक्त फेस लुक बघा. आताही तुम्ही बघू शकता की माझ्या डोळ्यात थोडंसं पाणी आहे, की बोलतात ना माझा हजबंड मला बोलतो श्रेया तू खूप इमोशनल होतेस. इट्स नॉट लाईक दॅट की मी इमोशनल होते, बट काही फिलिंग्स असे असतात की ॲज युजल मी तुम्हाला एक स्टोरी सांगेनच, होप तुम्हाला सुद्धा आवडेलच ते ऐकायला. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घडतं. सो इट्स सेम अबाउट मी ऑल्सो. सो हे दुःखाचे नाही आनंदाचे अश्रू आहेत. सो लिव्ह इट. सो आता मी फ्रेशअप होऊन घेते आणि भेटते तुम्हाला काहीच वेळामध्ये. सो तोपर्यंत माझे कालचा जो ब्लॉग अपलोड केला आहे त्या ब्लॉगला तुम्ही नक्की प्रेम द्या. होप तुम्ही प्रेम देतीलच. सो भेटूया. हो गाईज तुम्ही बघू शकता की फायनली मी किचनमध्ये आहे. सो आज आपली सुट्टी आहे. सो आता मी चहा गरम केला आहे, तो मी चहा घेते. जिमीला स्प्रे सुद्धा मारला आहे, मी दाखवतो तुम्हाला. चार्मेलचा स्प्रे आहे. जी जिमीला इथे इंजुरी झाली होती ती रिकवर पूर्णपणे झाली होती, पण त्याच्यानंतर जिमीची परत फाईट झाली आहे एका डॉग बरोबर. सो परत एकदा जिमी आपला झाला आहे इंजुर्ड, तुम्हाला दाखवेनच मी. आणि हा स्प्रे आपण जिमीसाठी आणला आहे. हा स्प्रे माझ्या मिस्टरांचा जो बेस्ट फ्रेंड आहे ओंकार, त्यांनी त्यांना प्रोव्हाइड केलेला आहे. हे ॲक्च्युली आम्ही डॉक्टरांना बोलवलं होतं. सो इवन इन ओंकार दादा जो आहे तो त्याला पण आवड आहे डॉगीजची, तर हा स्प्रे आपण त्याला मारला आहे. सो बघा आता तुम्ही पुढे काय काय होते आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये. वेलकम आहे तुमचं पुन्हा एकदा. तर तुम्ही बघू शकता की मी आता दूध गरम करायला ठेवलं आहे. सो आता मी थोडंसं पीठ मळून घेते फक्त ब्रेकफास्टच्या चपातीसाठी. आज ब्रेकफास्ट लेट होत आहे आपला. सो बघा तुम्ही पण गाईज आता आपण पीठ मळून घेऊया. आपण थोडंसं पीठ मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघा मी पिठाचं जे आहे ना डब्बा तो मी खाली काढून ठेवला आहे, कारण आपल्याकडे छोटे उंदीर मूषक आले होते त्याने. सो मी पीठ घेते थोडंसं. आपण पीठ मळून घेऊया. हे बघा आता मी पीठ घेतलेलं आहे. सो आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून पीठ मळून घेणार आहोत. पीठ मळून घेऊया. सो मी इथे ठेवलं आहे, तर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करते. मी मीठ ॲड करून त्याच्यामध्ये. मीठ ॲड केलेलं आहे. सो आता आपण पीठ मळून घेऊया आणि पीठ मळून झाले की भेटते तुम्हाला 2 मिनिटांमध्ये. 2 minutes later. सो फायनली गाईज आपलं दूध गरम झालेलं आहे आणि आपलं पीठ सुद्धा मळून झालं आहे. सो तुम्ही बघू शकता की इथे मी पण पीठ सुद्धा मळून घेतलं आहे. सो आपण चहामध्ये दूध टाकून घेऊया. सो मी दूध टाकते आणि तुला शेकसाठी पण दूध लागेल. सो चहा रेडी झालेला आहे. सो मी आता चपातीसाठी तवा ठेवते. आपण आता चपाती बनवून घेऊया. सो आपण पोळपाटला लाटणं आणि सुद्धा काढून ठेवलं आहे. माझा एक कॅप बघतो ना इथून पण निघतो. इथून पण निघते म्हणजे हे फुटलंय तिच्या हातनं असं कसं बोलतो. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित वापरायला तरी तुमची इच्छा निघाली. हा मग फुटलंय ते. सो गाईज काल आपले काही कुरिअर आले होते. सो आता मी तुमच्यासोबत शेअर करते. हे कुरिअर मागवले होते आपण एक फ्लिपकार्टमधनं. तीनही फ्लिपकार्टचेच आहेत. सो मी ब्रेकफास्ट करते आणि तुमच्यासमोर अनबॉक्सिंग करते. माझा ब्रेकफास्ट झाला आहे. सो आता काल मी तुम्हाला बोलणार होते की मी काहीतरी फ्लिपकार्टमधून ऑर्डर केलं होतं.
त्याचा तर व्हिडिओ मी तुम्हाला त्याचा वेगळा ब्लॉग बनवणार आहे. सो आता हा तर अनबॉक्सिंग होणार नाही आहे. हे सरप्राईज म्हणजे हे नाही होणार, कारण नाही होणार. सो आपण एक टॉप मागवलेला, आपण ओपन करून बघू. हा टॉप आहे प्रियानी वुमेन्स कुर्ता कलेक्शन मधून घेतला आहे फ्लिपकार्टमधून. हा आपल्याला पडला आहे 490 रुपीजला. सो हा बघा, तुम्ही बघू शकता हा कुर्ता आहे. खूप छान याची डिझाईन आहे. हा घालायच्या आधी सगळ्यात आधी आपल्याला म्हणजे थंड पाण्यातून एका काढून घ्यायचं आणि मग आपण ह्याला आयर्न करून यूज करणार आहे. त्याच्यानंतर आपण मागवला होता एक, ऍक्च्युली ना मी काही डिसाईड केलेलं की म्हणजे आपल्या जे सिल्कच्या साड्या असतात त्याच्यावरती कॉटनचा ब्लाऊज, ज्या कॉटन ब्लाऊज पेक्षा आपण हा वाला जो टी शर्ट टाईप ब्लाऊज येतो ना तो ऑर्डर केला आहे. तो होपफुली मी चेक करेन, जर साईजमध्ये काही प्रॉब्लेम असला तर आपल्याला रिप्लेस करावंच लागेल. ते बघा, हे मी ऑर्डर केलं होतं एक्सक्लुसिव्ह डिझायनर ब्लाऊज कलेक्शनमधनं. तर आपण हे ओपन करूया. त्याची साईज बघू आपण कसं काय आहे ते पटकन मी शेअर करीन. तर साडी वगैरे घालून तर होपफुली तुम्हाला ते दिसेल. सो होपफुली हा ब्लाऊज आहे. तर होपफुली तुम्ही विचार करत असाल की हा छोटा आहे, हा छोटा नाही आहे. ॲक्च्युली हा फुल स्ट्रेचेबल होतो. हे बघा. सो मला पण वाटते आहे साईजमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. सो हा प्रोडक्ट आपण रिटर्न करूया. मला पण मेन प्रोडक्टचं सोडा त्याची क्वालिटी पण एवढी काही खास नाही आहे. सो हा आपण रिटर्न करणार आहोत. हे मी घेतलं होतं गाईज, हे मला 199ला मिळालं आहे. सो डिलिव्हरी चार्ज वगैरे पकडून हा 250पर्यंत ऑलमोस्ट गेला आहे मला. सो हे नाही आवडलं नाही. सो आणि बस एवढंच मागवलं आहे. आणि पुढच्या म्हणजे काही दिवसाच्या ब्लॉगमध्ये आता गणपती येणार आहेत. सो मी एक फ्लिपकार्टमधनं अजून एक ड्रेस सेट ऑर्डर केला होता. खूप छान आहे. तो मी ॲक्च्युली ऑल्ट्रेशनसाठी केलेला आहे. तो पण मी तुम्हाला दाखवेन. होपफुली तुम्ही बघणारच, कारण आता मी गणपतीला सगळे म्हणजे जे काही आउटफिट्स आहेत ते घालणारच आहे. सो आता जर हा कुर्त्याचं कलेक्शन तुम्हाला आवडला असेल तर मी डिस्क्रिप्शन म्हणजे कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन खूप छान आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स पण भेटतात गाईज. माझा ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला आहे, मी ग्रीन कलर मागवलेला. सो कधीतरी म्हणजे ग्रीन मी कधीच ट्राय केला नव्हता. सो काय माहिती येल्लो हा माझ्यासाठी ऑलवेज फर्स्ट टाईम. एक तुमच्याशी शेअर करायचं म्हटलं की जेव्हा मी विपुलकडे आली होती फर्स्ट टाईम म्हणजे विपुलच्या घरी, तेव्हा सुद्धा मी येल्लो टॉप घालून आली होती. सो हा बघा, हा खूप छान लुक आहे ह्याचा. सो तुम्ही ऑर्डर करू शकता. माझ्या कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी हे लिंक नक्कीच येणार आहे. आणि खूप चांगल्या क्वालिटीचा कपडा आहे गाईज. मी तर सॅटिस्फाईड आहे याच्यामध्ये. खूप तुम्हाला पण आवडला असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, तुम्ही नक्कीच ऑर्डर करा. सो आता काही दिवसामध्ये आपण बघूया जर. आणि गाईज आता आपल्याला निघायचं आहे. सो आपण जाणार आहेत मम्मीकडे आणि विपुल इज गोइंग टू ब्रिंग हिज मम्मी पप्पा फ्रॉम देअर. सो ऑल ओव्हर वी आर गोइंग समवेअर आउट. सीन्स आय शो यू माय ट्रॅव्हल ब्लॉग ऑल्सो. सो यू कॅन जस्ट सीट आउट की जे काही ट्रॅव्हलिंग हे असेल म्हणजे व्ह्यू असेल तो मी नक्की शेअर करणार आहे. सो तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. गाईज तुम्ही विचार करत असाल तिला एवढा पेन आहे देन शी इज मेकिंग द ब्लॉग. सो गाईज हेच आहे की मी माझा पेन विसरून म्हणजे का असो ठीक आहे. तर तुम्ही मला सबस्क्राईब नक्कीच केलं पाहिजे. लिटरली मला खूप बॅक पेन होतं. सो मी आता त्याचे टॅबलेट इंटेक करून घेणार आहे. आई मला माहीत आहे जास्त टॅबलेट इंटेक इज नॉट गुड फॉर. फायनली माझा ब्रेकफास्ट झाला आहे, विपुलचा पण झाला आहे. सो आता मी सगळं क्लिनिंग करून घेते. तर तुम्ही पण बघा माझ्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही आज डिसाईड करा की मी माझ्या मम्माकडे चालली आहे कारण उद्या ऐश्वर्याला खूप सारं काम आहे.
सो उद्याचा दिवस खूप आपला शेड्यूल बिझी असणार आहे. खूप मला ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे. सो आता आपण रेडी होऊया. आपलं पहिले जे हॉलमध्ये मेस करून ठेवलं आहे, जे आपण फ्लिपकार्टचे पार्सल्स ओपन केले, त्याचे पार्सल्स खूप सारे नव्हते गाईस. मी एक सामान्य मुलगी आहे, तर माझं काही एवढं शोबाजी नसते. शोबाजी नाही हो, मी यूट्यूबरवरना बोलत नाही आहे. यूट्यूब माझी फॅमिली आहे आणि खूप मी या फॅमिलीमध्ये न्यू मेंबर ॲड झालेले आहे. खूप माझे जे फॉलोअर्स असतील किंवा जे माझे सबस्क्रायबर असतील, खूप ते मला अजून एवढं चांगलं प्रेम देते की जेणेकरून मी माझ्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी ॲड करू शकते. सो गाईज, माझं न्यू ब्लॉगिंग आहे. होप तुम्ही मला खूप प्रेम द्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, हे मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगते आहे. सो आता फायनली मी ते सगळं पसारा क्लीन करून घेते, मग मी तुम्हाला भेटते किचनमध्ये. आपल्या किचनची पूर्ण तुम्ही बघू शकता की पूर्णपणे क्लीन केले. भांडी मी ठेवले, कारण आताच धुतले, कारण पाणी निघाला पाहिजे त्याच्यामधनं. तर माझ्या जास्त पहिला टाईम असेल तर ती सुद्धा लावून टाकेल. सो बघा, आणि देवाची पूजासुद्धा झालेली आहे. जोडून घ्या. तर आपण लवकरच प्लॅन करणार आहोत साईबाबा शिर्डीला जाण्यासाठी. होप आपला प्लॅन लवकरच होईल. तो बोलता है ना, शिर्डी वही जाता है जिन्हें साई बुलाते हैं. सो हे खरं आहे गाईज. सो भेटते तुम्हाला काहीच वेळामध्ये. आपलं फायनली वर्क डन आहे. आता मी थोडंसं माझं क्लीनअप करते फेसचं. मी काय करते गाईज, जास्त काय नाही, थोडंसं खोबरेल तेल घेते, जी कोकोनट ऑइल असते, तुम्हाला दाखवते मी. ते नॉर्मली हातावर घ्यायचं आणि प्रॉपरली आपले जे नर्व्स असतात थोडंसं लाईटली मसाज करायचं आणि मग त्याच्यानंतर आपण आंघोळ करून घ्यायची. सो त्याच्यानंतर आपला शायनी लुक दिसतो आपल्याला. असं बोलतात ना, म्हणजे काही ग्लोईंग स्किनसारखं तसा लुक दिसतो. की आता बघा, मी खोबरेल तेल घेतलं आहे. सो मी फक्त 2 थेंब, 1 2 हे 2 थेंब घ्यायचे आहेत. हे दोन्ही हाताला व्यवस्थित मसाज करायचं आणि असं आपल्या फेसवरती नॉर्मली मसाज करायचं. पूर्वी ना गाईस, पूर्वीचं मला माहीत नाही, पण माझी आजी बोलायची पूर्वी असं काही नसायचं. म्हणजे त्यांना फेसवरती रिंकल्स वगैरे येतात त्यांच्यासाठी. तर माझ्या आजीने हे मला सांगितलं होतं. तर तेव्हापासून मी हे नेहमी करते. आंघोळीला जायच्या आधी हे असं नॉर्मली प्रेस, नॉर्मली प्रेस, अपर शोल्डर, अपर फोरहेड नॉर्मली करायचं. तुम्हाला एकदम लाईट हँड्स. त्याच्यानंतर इथे आपल्याला थोडंसं वर चढवायचे किंवा खाली. आपलं जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते प्रॉपर झालं पाहिजे. सो आपण असं करणार आहोत एकदम नॉर्मली जेंटल हँड्सनी. जास्त प्रेशर द्यायचं नाही आहे. सो नेकला करू शकतो. सो फायनली माझं लुक बघू शकता तुम्ही आणि मी तुम्हाला भेटते आता काहीच वेळानंतर.
तुम्ही बघू शकता विपुल गाडी चालवतो आहे, हे बघा. आणि आम्हाला आता पाऊस लागणार आहे, तर आम्हाला पाऊस सुद्धा लागणार आहे म्हणजे इथे ऑलमोस्ट गेलेला आहे थोडं. सो आज गोकुळाष्टमीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. सो गोविंदा कोण फोडली आमच्या इकडची हंडी गाईज, एवढी हसण्यासारखी पण होती, पण शेवटी भंडारवाडामध्ये हंडी जरी थोडी लाईट असली तरी गणपती खूप धुमधडाक्यात असतो. सो आपण बघूया यावेळेस गणपती बाप्पाचं कसं, म्हणजे स्वागत तर खूप भारीच असतं, त्याच्याहून जास्त त्यांचं विसर्जन असतं, तर तुम्हाला मी दाखवणारच आहे ते सुद्धा. सो दहीहंडी आज मला वाटतं मी जिथे चालली आहे ना वसईला, तिथे माझ्या मम्मीच्या इकडे 5 लाखाची दहीहंडी असते दिंड्यानगरमध्ये. होप्स माझी बहीण आज लवकर आली तर मी तिची गाडी घेऊन तिकडे जाईल आणि तुम्हाला दाखवते. खूप सारी क्राऊड असते तिकडे, सो बघा तुम्ही पण. आणि सो आता आम्ही चाललो आहे ऑन दी वे आम्ही, तर आपण थोड्याच वेळात तुम्हाला पुन्हा मी भेटते. हे गाईज, गुड इव्हनिंग, तुमचं वेलकम आहे SVM चॅनल मध्ये. तर SVM हे चॅनल वेलकम का बोलले मी हे तुम्हाला कळालंच असेल, कारण ऍक्च्युली काय झालं होतं, आमचं चॅनलचं नाव जरा लेंदी होतं. तर माझे फ्रेंड्स इव्हन फॅमिली मेंबर्स मला बोलले की तू काहीतरी शॉर्ट नेम ठेव. सो मी डिसाईड केलं आहे श्रेया विपुल मिस्त्री, नाही श्रेया, S फॉर श्रेया, V फॉर विपुल आणि M फॉर मिस्त्री. सो त्याचं शॉर्ट फॉर्म आपण केलेलं आहे SVM. सो आता आपलं प्रोनाउन्सिएशन होणार आहे वेलकम टू द SVM चॅनल, हे मला बोलायचं आहे. सो होप तुम्ही सुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जे कोण बघत असतील तर. नुसतं तुम्ही ब्लॉग्स मध्ये येता, व्ह्यू करता आणि जाता, तरी सबस्क्राईब तरी करा थोडंसं. जर सबस्क्राईब केलं तर खूप बरं होईल. सो जसं तुम्ही मला सबस्क्राईब जर केलं तर मला अजून मोटिव्हनेस भेटेल की मी अजून छान काहीतरी ब्लॉग्स वगैरे ऍड करू शकते. तो होपफुली प्लीज मला सबस्क्राईब करा. आणि आता फायनली आपण 1 हाफ एन आवर मध्ये माझ्या मम्मीच्या घरी पोहोचणार आहेत, तर भेटते तुम्हाला तिकडे गेले की. आणि तोपर्यंत मी माझ्या मम्मीला फोन करून पण सांगते की मस्तपैकी चहा वगैरे रेडी करायला. विपुल तर नाही येणार आहे कारण त्याला परत रिटर्न जाताना अंधार होईल, त्यामुळे पावसाचं वातावरण आहे. सो त्याला मी सांगितलं जास्त कुठे थांबू नको, सरळ घरी जा. सो त्याचं पण काही काम असेल तर. आणि कारण उद्या परत आपली फॅक्टरी चालू आहे, त्यामुळे कोणाला सुट्टी नाही आहे. ऍक्च्युली मी काही टाइम स्पेंड वगैरे करायला नाही आलेली आहे, माझं एक काम आहे त्याच्यासाठी आली आहे मी. सो भेटते तुम्हाला मम्मीच्या घरी. तुम्ही बघू शकता इथे किती मोठी दहीहंडी लावली आहे. सो बघा इथे हे लोक त्यांचे प्रयत्न सुरू आहेत वर चढण्यासाठी. तर बघा ही दहीहंडी किती वर बांधली आहे, बघा ट्रॅफिक किती आहे. आय थिंक इथे 2 वे आहेत जाण्यासाठी. सो बघा आता तुम्ही ट्रॅफिक किती लागेल ते. फक्त इकडेच थोडीशी ट्रॅफिक लागते, मग पुढे ट्रॅफिक नसते, कारण हा रोड जरा कंजेस्टेड आहे त्याच्यामुळे. बघा शिवाजी महाराज, जय शिवराय बघा. आणि ही आपल्या काकाची गाडी आहे, मानसिंग काकाची, त्यांची गाडी आहे ही. म्हणजे आमची सुद्धा आहे थोडी कधीतरी. सो आता काहीच वेळात आपण विपुलला रवाना करणार आहोत. म्हणजे विपुल जाईल त्याच्या मम्मी पप्पांना घेऊन घरी, म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना, आणि मी जाणार. थोडंसं वाईट वाटतं पण काय फरक पडतोच खूप सारा मला, पण दाखवत नाही मी. आणि ह्याला कसं आता वाटत नाहीये काय, मी अशी गेल्यावर कळेल त्याला. सो बघू, होप तर मी कॉलच नाही करणार आहे, बघू तो स्वतःहून किती फोन करतो मला. काय मीच तर करतो फोन, चल. सो माझी स्कूल तुम्हाला दाखवणार होती मी, पण मला दिसलं म्हणजे तुम्हाला दाखवता नाही आली कारण तिथे पण ट्रॅफिक होती.
गाईज तुम्ही बघू शकता की फायनली आम्ही आता घरी पोचलो आहे. थोडा उशीर झाला आहे. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. पुन्हा भेटूया असेच काही चांगले ब्लॉग्स घेऊन. सो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.